मित्रांनो, सकाळचं वातावरण म्हणजे गावाकडचं तुम्हाला माहितीच आहे किती सुंदर असतं. लेट झालोय ऑलरेडी आपण. तुम्ही जर समृद्धी महामार्गावरती जर बिना फास्टॅगचा जर प्रवास करत असाल ना, तर मित्रांनो प्लॉट आपण घेतलेले आहे. लाईन झाली ते हँग, त्यामुळे मामा गेले होते बंद करायला, पण काय टेन्शन नाही. आम्ही अन्नपूर्णावर पोहोचलेलो आहोत. आता अन्नपूर्ण हे सगळ्यात भारी हॉटेल आहे मित्रांनो. हे बघू शकता आपले मित्र लोक आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी चाललोय कामावर फर्स्ट शिफ्ट साठी आणि आजचं लोकेशन आहे मुंबई एक्झिट. खूप अशी धमाल होणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आपली दिवसाची सुरुवात करूया. तर मित्रांनो, ऑलरेडी मला खूप टाइम झालाय, पण जाऊयात आणि बघूया सकाळचं वातावरण कसं आहे हे बघू शकता. मित्रांनो, सकाळचं वातावरण म्हणजे गावाकडचं तुम्हाला माहितीच आहे किती सुंदर असतं. सध्या चाललोय आपण, आता बघू शकता. तर मित्रांनो, आपण SMBT इंटरचेंज पाशी पोहोचलेलो आहोत. बघू शकता. आता इथून आपण ऑफिसकडे जाणार आहोत, राईट मारून. बघू शकता आपण ऑफिस जवळ पोहोचलेलो आहोत. हे आपलं ऑफिस आहे. ऑफिस जवळ आपण पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, चला आता आपण मध्ये जाऊन एंट्री करणार आहोत. सही पंचिंग पहिली करून घेऊ, कारण लेट झालोय ऑलरेडी आपण. थँक्यू. चलो सही खूप पंचिंग करू आता. बघू शकता मित्रांनो, इंचार्ज बसलेले आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पहिले आता सही वगैरे करून घेऊ. पवन, लेट झाला का रे? मित्रांनो, प्लॉट आपण घेतलेला आहे एक्झिटसाठी, कारण याच प्लॉट पासून 500 रुपयाचा प्लॉट दिलेला असतो याच्यात, आणि याच्यापासून आपण पूर्ण दिवसाचा व्यवहार करतो नाही का. मी आहे हा प्लॉट घेऊन मुंबई एक्झिटसाठी, आणि आपले बांबळे साहेब आहेत नागपूर एक्झिटसाठी. म्हणजे एक्झिटलाच प्लॉट लागत असतो, तिला प्लॉट लागत नसतो. पवन तू कुठे आहे? मुंबई इंटरला. पवन मुंबई इंटरला आहे. बघू आता इथून आपण आपल्या लोकेशनला जाणार आहोत मुंबई एक्झिटसाठी. तर मित्रांनो, बघू शकतो आपण आता मुंबई एक्झिटकडे चाललेलो आहोत. पहिलं काम आपलं काय माहिती आहे का? ID टाकायचं. पहिले ते ID टाकून घेऊ, मग कामाला सुरुवात करू. चलो चला. आपले नाईटचे पोरं अजून प्लॉट भरत आहेत, बघू शकता तुम्ही. झालं का नाही? आपला ID टाकून द्या. AR0996. आपला ID टाकून राहिले आता. AR0996 असा आपला ID मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघू शकता आपली ID टाकलेली आहे. हे बघ मित्रांनो, रोहित पण आलेला आहे. अजून मामा कुठे? हा का? तर मित्रांनो, आपण आता कामाला सुरुवात केली आहे. अफाट गर्दी असते इकडे मुंबई एक्झिट मध्ये. आणि ते अगोदर तुम्हाला पहिले सांगतो या टूलचं पहिले माहिती सांगतो काय. आता हे बघा, हा बरेच जण याला दांडा बोलतात, पण दांडा नाही, याला बूम बोलतात. आणि याला बॅरी आहे. आणि कॅमेरा बघू शकतो, ICS कॅमेरा आहे, आणि तो वरती LPIC, म्हणजे असे कॅमेरे लावलेले आहेत. आणि UHD डिस्प्ले हा. आणि मध्ये तुम्ही जर बघायला गेलं, हे आहे बूथ मधला भाग आहे हा. बघू शकता मित्रांनो, हे मॉनिटर आहे. त्यानंतर तिच्या शेजारी प्रिंटर प्लस स्कॅनर आहे. त्यानंतर पॉज कीबोर्ड आहे, आणि हा कॅश ट्रे आहे. आणि तिथं चार्जिंग लावली ती गन मशीन आहे, जेणेकरून एखाद्याचा फास्टॅग होत नसेल तर त्याचा उपयोग करून आपण फास्टॅग करून घेऊ शकतो लवकरात लवकर. आणि खाली फूट स्विच आहे. आता हे मी काय बाहेरून दाखवू राहिलो, तर वरती हा कॅमेरा चालू आहे. एवढी अथॉरिटी नाही का मध्ये जाऊन आपण पूर्ण व्हिडिओ घेऊ शकतो नाही का, त्यामुळं मी बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. तर बघू आता कामाला सुरुवात केलेली आहे. इकडे अफाट गर्दी असते मित्रांनो, त्यामुळं आजचा दिवस म्हणजे खूपच असा व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे. फक्त शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आहे रोहित, आणि इकडे आहे मामा आमचे सुपरवायझर, बघू शकता. आणि आम्ही 3 जण असतो या म्हणजे प्रत्येक लोकेशनला, कारण एक जण असला ना त्याची जाम आबळ होते नाही का, म्हणजे पूर्ण त्याच्यावर लोड येऊन जातो. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी 3 असतात. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इकडे बघू शकता हा मुंबई एंट्री पॉईंट आहे. म्हणजे मुंबईला जाण्यासाठी कोणी एंट्री करतात. आणि आपण जिथं आहोत हा एक्झिट पॉईंट आहे. मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला काय गोष्टी लक्षात आल्याच असेल कामाचं स्वरूप कसं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला,
तुम्ही जर समृद्धी महामार्गावरती जर बिना फास्टॅगचा जर प्रवास करत असाल ना, तर खरंच तुम्हाला डबल पैसे मोजावे लागतील. हे कारण काय माहिती आहे का, वरतूनच डायरेक्ट यांनी तशी सिस्टीम बनवलेली नाही का. ज्यावेळेस तुम्ही पावती घेऊन येता ना मागच्या टोलवरून, तर इथं स्कॅन मारल्या मला डायरेक्ट अमाऊंट येते. बरेचसे लोक इथं हुजत घालतात आमच्यासोबत नाही का, नाही एवढेच पैसे सांगितले ते, तिकडे तेवढेच पैसे सांगितले ते, पण तसं नाही. त्यामुळे तुम्ही काय करा माहिती का, प्रॉपर फास्टॅग चालू करून घ्या, फास्टॅगच यूज करत जा. पावतीला ना डबल पैसे पडत असतात मित्रांनो. हे कारण मी का सांगतोय, हर एक माणसाला फेस करावं लागतं. बरेचसे लोक काय माहिती का ऐकत नाही, आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. फास्टॅग असेल ना तर फास्टॅग प्रॉपर चालू करा. एंट्री करायच्या वेळेस रिचार्ज करून घ्या आणि मगच एंट्री करा. अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा, बऱ्याच लोकांना वाटतं का पैसे जास्त कटतात का आम्ही बार एक्झिट घेतल्यावरती नाही का. समजा मुंबईवरतून नागपूरसाठी निघालाय एखादा गाडीवाला किंवा कारवाला निघालाय, तर तो बोलतो मला जर एक्झिट घ्यायचं समजा इथं SMBT टोल प्लाझावर, तर माझे पैसे कट होणार का जास्त. तसं नसतं मित्रांनो. असा विषय असतो, ज्यावेळेस तुम्ही तिकडनं निघताना जेवढं किलोमीटर तुमचं इथपर्यंत भरणार त्या हिशोबानं तेवढ्या किलोमीटरचं इथं पैसे जे कट होणार. आणि ज्यावेळेस तुम्ही तिकडं नागपूर एक्झिटला किंवा नाही नागपूर एंट्रीला एंट्री करणार ना, त्यावेळेस तुमचं तिथून वापस स्टार्टअप होणार, म्हणजे तिथून वापस तुमचं किलोमीटर चालू होणार. त्यामुळे समृद्धी महामार्गावर हा किलोमीटरच्या हिशोबाने पैसा कटत असतो. मित्रांनो इथं बघू शकता, हे आम्हाला कंपनीने जार पण दिलेलं आहे. थंड पाणी असते त्याच्यात एकदम, बघू शकता. आणि मित्रांनो एक महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे फास्टॅग लागतो इथं समृद्धी महामार्गावर. कारण का माहितीये का, फास्टॅगला चिप्स असते, ती स्कॅन होते. बरेचसे लोक काय करतात माहितीये का, मोबाईल मध्ये फोटो घेऊन येतात फास्टॅगचा आणि करा कॅन आणि आम्हाला आणि सोडा. पण तुम्हाला एक सांगतो, हे टॅग रीडर आहे, बघू शकता तुम्ही, हे टॅग रीडर आहे. हे काय करतं माहितीये का, तुमचं फास्टॅग स्कॅन करतं. त्याला चिप असते भाषे बारीक, स्कॅन होते आणि तेव्हा बूम ऑटोमॅटिकली वरती होतं नाही का. या गोष्टी लक्षात घ्या. तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे ना, एवढ्यात ना एक कारवाला पावती घेऊन आलेला. तो बोलतो म्हणे माझा फास्टॅगचा फोटो वगैरे आहे माझ्या मोबाईल मध्ये. फोटो तसं नाही चालत हो. एवढ्यात मी मला सांगितलं ना, म्हणजे असे येत असतात नाही का. तो बोलत होता म्हणे फास्टॅगचा माझा कडे फोटो आहे, तो स्कॅन मार नाही का. म्हणलं तसं नाही राहत, म्हणलं त्याला चिप असते नाही का. तर शेवटी त्यांनी पावती दिली, मग पावती त्यांच्याकडून पैसे घेतले. असं असतं मित्रांनो, फास्टॅग नसलं की पैसे द्यावे लागतात, ते पण डबल. या गोष्टी लक्षात घ्या. तर मित्रांनो बघू शकता, ही गाडी आलेली आहे आता. ऑटोमॅटिक हा बुम वरती होईल फास्टॅग स्कॅनवर, बघू शकता. असं व्हॅलिड नाव येतं, त्यांचा फास्टॅग स्कॅन झाला व्यवस्थित, त्यांनी व्यवस्थित असा एक्झिट केला. मला नको तू गाडी जाईल. मित्रांनो कामावर येऊन आम्हाला 1 तास झालेला आहे आणि गाडी आज जरा कमीच वाटतायत मला नेहमीपेक्षा. पण मुंबई जी म्हटली का गाड्यांची अफाट गर्दी असते नाही का. पण आज जरा कमी गाड्या आहेत, बघू शकतो एवढं काही दिसत नाही. काय म्हणतो रोहित सांगतोय का शनिवारी रविवार जास्त गर्दी असते. कारण काय माहितीये का, शनिवारी रविवारी का गर्दी असते, कारण आपले मुंबईचे बरेच पर्यटन इकडं फिरण्यासाठी येत असतात नाही का. बरेच आपले भंडारदरा जे बघण्यासारखे जे ठिकाण आहे तिथं फिरायला येत असतात. त्यामुळे शनिवारी रविवारी जास्त गर्दी असते मुंबई एक्झिटला. पण आज सध्या गर्दी नाहीये. बंद नाही केलं लाईन, चाल लाईन झाली ते हँग, त्यामुळे मग आम्हाला गेले होते बंद करायला. पण काय टेन्शन नाही, ओके चालायला लागले आता वापस. कधी कधी हँग होत असते मित्रांनो आपली लाईन पण. तर मित्रांनो ऊन पण वाढले आता, गाडी आपण जरा सावलीत लावून घेऊ. या गाड्या लावल्या तिकडे लावून घेऊ सावलीत. चला गाडी हळूहळू पुढे घेऊ, सावलीत देऊ लावून. आता या गोष्टी महत्वाच्या आहेत. आता ऊन झालंय जास्त आणि पाणी आहे उन्हात, आता हे सावलीत नेऊन ठेवायचं काम करायला लागेल. बघू शकता आता गंगाभाऊ आलेले का आपले पाणी यायला. गंगाभाऊ ताण लागली काय, चला पाणी नेऊ शकतो, काही विषय नाही, बिंदास. नंतर परत ये, कारण ज्यावेळेस पाणी येईल ना नवीन, त्यावेळेस ते पाणी घ्यायला मस्त थंडगार. काय वाटतं हे रोहित कुठं झाला का बरं. बघू शकता मित्रांनो, हा रोहित आता चाललाय जरा वरती ऑफिसला चहा प्यायला. आहे ना, मी काय म्हणतो तुम्ही दोघं चालेत का. चालेल मित्रांनो, हे गेलेत चहा प्यायला, येतीलच आता 5-10 मिनिटात. तोपर्यंत मी लाईन सांभाळतो, म्हणजे मी लाईन सांभाळणार तोपर्यंत.
आपल्याला काय कामच करायचं आहे. आपण 8 घंटे फक्त कामासाठी आलेलो आहे. त्यात काही शंका नाही. That girl is a runner. She was born to आता मामा जेवण करून आलेले आहेत आणि आम्हाला आता भूक लागली. आम्ही जेवण करायला जाणार आहोत. ए रोहित चल पटकन आवर आता. चला मित्रांनो आता जेवण करायला निघालो आम्ही. तर मित्रांनो आम्ही अन्नपूर्णा पोहोचलेलो आहोत. आता अन्नपूर्णा हे सगळ्यात भारी हॉटेल आहे मित्रांनो. भरपूर असं नाही का भारी हॉटेल आहे. पुढे जेवण अति मस्त. काय शेवभाजी काय बरं एक शेवभाजी आणि रोट्या किती घेतो? 4 रोट्या घे. ओके. तर मित्रांनो आता बसलो इथं निवांत अन्नपूर्णाच्या इथं. आता आपण शेवभाजी मागवली आणि काही रोट्या मागवल्या खाण्यासाठी नाही का. बघू आता. बघा मित्रांनो जेवण वगैरे करून झालेलं आहे आमचं. आता आपल्या वापस रॅम्प चाललोय आम्ही. चला डबा ठेवून घेऊ आता. हे बघा रॉंग साईडला गाडी आली. त्यांना जायचं असेल बहुतेक मुंबई एंट्रीला. तिकडनं जाऊ तिकडनं. असं असतं बाबा कधी कधी लय प्रॉब्लेम फेस करावं लागतात. रॉंग साईडला गाडी येतात. तर मित्रांनो बराच वेळ बूथमध्ये बसून झोप यायला लागली. आता अजून 1.5 तास बाकी आहे. चला मित्रांनो प्लॉट भरून घेऊ डायरेक्ट घरी निघू. आता वेळ झाला आता 4 पावणे 4 झाले. तर आमची सुट्टी झाली. चला मित्रांनो प्लॉट भरून झालेला आहे. आपण हा प्लॉट थोडा गाडीच्या इथं ठेवणार आहोत. दुसरे पोरं आले 4 वाराचे शिफ्टचे. तर आपण आता घरी निघणार आहोत. तर आपली बॅग पण घेतलेली आहे. आता आपण घरी निघू. आता पण अजून पोरं काय आले नाही. गाडी वळून घेऊ. हे बघा बघू शकता आपले मित्र लोक आलेले आहेत. हे 4 बाराचे शिफ्टचे पोरं तर बघू शकता. आता आपली ड्युटी संपली. आपण आता चाललो घरी. कोण कोण आहे? प्रल्हाद नाही आला का? आपला ये नाही आला का? बरं बरं एकटाच आहे. चल निघू मग आता. चला मित्रांनो ऑफिसला जाऊन सही पंचिंग करू आणि थेट घरी आता डायरेक्ट. चला मित्रांनो आता प्लॉट वगैरे जमा करू. आमचे आडके साहेब इथं बसलेले आहे. गुड इव्हिनिंग साहेब. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग. बघू शकता आडके साहेब आता प्लॉट जमा करून राहिलो आणि इथून सीधा आता घरी जाणार आहोत. चला भेटू पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.